दादा आले वाटतं. होय की. पण येते ना. हा हा. आलो आलो. काय दादा कस काय गाडी मिळेल ना येळेवर? होय. काय ग तायडे एवढ्या या का झालं यायला? होय, मागच्या पाड्याचं काम लांबलं होतं म्हणून इथं यायला वेळ झाला व्हायचं. बरं तुला समजा ठाव आहे ना पाडा कुठं टाकला आहे, काम कुठं आहे ते? होय होय साडेभाऊ मी समजा पाहून घेतलाय आणि पाड्यासाठी तिकडे चिक्कार जागा आहे. भाऊ दे रमेश तवा चला बरं बिगीन. होय भाऊजी चला बिगिनी. आम्हाला रांधायचं बी आहे आणि समजी घेतलेलं आहे. शिरप्या अरे आली का समधी मंडळी? होय मालक. या बारीला बक्कळ कामं आहेत, दुपारी भेटा समधी. राजाभाऊ येतील, कामाच्या जागा दावल, कारखाना दावल आणि एक माणूस तालुक्याला जाणार आहे त्याच्यासोबत जातो आणि ऊस तोडणीचं सामान घेऊन या आज. होय मालक जातो की. बरं मालक हे साडूभाऊ किसनराव राम राम मालक. आणि ही त्यांची बायको मंजुळाबाई राम राम. आणि ही त्यांची लेक रमा. राम राम. अरे वा, या चिमणीला करमल का आमच्या गावात? नाहीतर एक काम करा, तुमची कामं होईस्तवर पाठवा तिला शाळेत, मी मास्तरासंगत बोलून घेतो. बरं मंडळी निघतो म्या, एक दोन कामं आहेत येतो मी. होय मालक चालते. रम्ये रम्ये काय काका? इकडे ये. माझं एक काम कर. बोल की. सरपंचाच्या माळ्यावरती ते राजाभाऊ आहेत त्यांना एवढे पैसे दे. पैसा कसलं? अगं तुझा माझं नाव सांगतेस नाही. बरं बरं. आणि भाकर ठेवली या पाणी त्यासाठी घेऊन जा आणि जाताना नाही जा बाई.
आहे तुझं? रमा, तुमचं? म्या मधू आहे. काय ग लपून काय बघत होतीस? काय नाही. काय नाही काय नाही मी पाहिलं की. काय नाही. अगं शाळेत बसायचं की. नाही न ग. का? नाही न ग, ते आई त्या दिवशी तुम्हाला सरपंच काकांच्या गाडीवर बघितलं. होय, ते बाबा आहेत माझे. आणि तुम्हाला तुम्ही नका म्हणू, नुसतं तू म्हण. बरं, आम्ही पाड्यावर आलोय. होय, माहिती आहे. बरं, येते म्या. शिरप्या काकाचं काम आहे. रमा, संचापारी येते का खेळ? रमे, ए रमे, झाडून घे तेवढं. मला नाना आलं वाटतं. नाना, विचारू विचार की. ना जाऊ ना बघा आमच्या शाळेत. सरपंच काकांनी सांगितलं असं ना गुरुजींना. तुला जायचं आहे ना, मग जा. काय ग रमे, तुला कशाला पाहिजे शाळा? वाईट घर कामात लक्ष घाल. नाना सांगा ना आईला, मला जायचं आहे. हे पाय, तुम्ही दोघं बापले काही विचार करायचं तो करा, पण मला हे अजिबात आवडणार नाही. जा थंडभर पाणी आण जा. मंजुळे, तुम्ही तिच्या डोसक्यातलं शाळेचं भूत काढा आधी. परवडायचं नाही ते आपल्याला. अगं पर काय ग हे पोरी, इथे का उभी आहेस? अगं इथे का उभी आहेस आणि लपून छपून काय बघतीयस? अगं काय विचारलं मी? काही नाही. काही नाही? काही नाही कसं? लपून छपून शाळा शिकतेस होय? चल तुला आता गुरुजींकडेच घेऊन जातो. माझं चुकलं, परत नाही बघणार मी असं लपून छपून. नाही नाही, परत नाही कसं? चल आता गुरुजींकडे जाऊची आहेत आपण. चल. नाही. शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? समर्थ, तू सांग बघू. शिवनेरी किल्ल्यावर. अरे वा, खूप छान, खूप छान, खूप छान. छान उत्तर दिलं ना. अरे आपटे साहेब, तुम्ही इथे? आणि ही पोर कोण? ही कोण? गुरुजी, अहो ही पोर लपून छपून तुमची शाळा शिकतीये. असं व्हय, लपून पाहतेस. आता ह्या पोरीला मोठी शिक्षा करावी लागणार. काय ग पोरी, देऊ ना शिक्षा? नाही, माझं चुकलं, परत नाही करणार मी असं. काय नाही, तुझी शिक्षा ही आहे की उद्यापासून तू रोज शाळेत यायचं. चालेल ना? बाळा, नाव काय तुझं? रमा. रमा, आता उद्यापासून
लपून छपून शाळा नाही शिकायची. कळलंय ना? पण ते आई. अगं आम्ही घरी येऊ तुझ्या बोलायला, नको काळजी करूस. यंदा तर चालू ना गोपुसाचं पीक आलंय बघ. आता लयवर काढणी झाली आणि समजा माल कारखान्यात स्वस्त झाला म्हणजे झालं. होय बराबर आहे. बिगिनी इथलं काम आटपलं म्हणजे आपण बी आपला पाडा इथनं हलवाया रिकामा होऊ नवं का? होय तुझं चांगलं पाडत हलवायच लागेल तुझं सारखं दिसत. एवढं 2 महिने राहिलं आपण इथं वाटलंच नाही की परग गावात हवं. गावलंय छान आहे बघ आणि समधी माणसं बी चांगली आहेत. होय खरं आहे तुझं. असं आपुलकीचं गाव बघितलं की वाटतं आपण बी गावात राहू, टुमदार संसार थाटावा. पर पोटा पाण्याचा प्रश्न समोर आला की अक्कलही ताळ्यावर येते पाय. हे जाऊ दे, पण गाव खरंच लय चांगलं आहे आणि गावातली माणसं बी समजी चांगली आहे. ती जीवाला जीव देते ती समजी. तेच म्हणते ना मी. आता आपण काय 1-2 महिन्यात मुक्कामाला आलो, पण तरी आपल्या लेकरातली 2 दिवसा वाजता यावं. पण गुरुजी आणि आपले साहेब किती करतात. ग बाय माझे, तू बी लागली का त्या शाळेच्या नादाला? अगं जनाबाय, आपण चाकर माणसं. इथं आपला ठाव ना ठिकाण. वारा येईल तिकडं तोंड करून उभं राहायची जात आपली. इकडचा संसार उचलायचा आणि तिकडं थाटायचा. मग माय कशाला आपल्या लेकरासनी शिकवायचं सपान बघायचं? इथं जेव्हा पोटाच्या खिडकीला आतनं काट टोचतात नव, तेव्हा सगळी सपानं मागं राहतात बघ. अगं मंजुळे बराबर आहे तुझं, पण माई लेक लाखात एक आहे बघ. मग तिच्या साठन तरी म्हणा. हा कौतिक आहे ना व पोरीचं, हुशार आहे ना व पोर. मग घेता का घर गावात? हाय का आपली ऐपत? का उचलली जीवन लावली टाळ्याला? ए रमाबाई, येते का बाहेर? तुझ्यासाठी गंमत आणली हाय. मधू काय आणलं आहेस का बघू? अगं माझ्या बानं तालुक्यावरून आपल्या दोघींसाठी 2 वह्या आणल्यात. आता माझ्याकडे चिक्कार वह्या आहात की, मग म्हटलं तुलाच देऊन टाकाव. मास्तरांनी दिलेल्या एकाच वहीत खाडाखोड करून लिहतीस ते पाहिलंय मी रमे. हे घे. अरे वा मधू, किती चांगली आहेस ग. मला कविता लिहायच्या होत्या, आता तर याच वयामध्ये लिहिते. होय, तुझं लिहून झालं की मला ऐकव परत. वय वय. रमे, शेतातलं काम आटपत आलं ना व? म्हणजे तुमचा पाडा जाणार आहे आता गाव सोडून? रमे नग जाऊस की ग, मला लय आठवण येईल तुझी. मधू असं नको बोलूस ग. मला बी इथं राहायचं आहे, पण नाही जमणार तसं. तू ग वाईट वाटून घेऊ नको. मी येईन की पुढच्या सालेला पुण्यांदा.
मंजुळे ये कारभारणी. अगं कुठं आहेस? तायडी कळशीभर पाणी आणाय गेली या. येईल जरा या ना. बर बर तू ये इकडं. शिरप्या बाहेर ये. काय झालं दादा? थांब सांगतो की. जरा येळानं कशाला पाय दादल्यानं नाव काढलं की कशी लगेच आली. बरं मंजुळे का माझ्या नावाचा शिमगा लावलायसा? अगं खुळे शिमगा कायचा. मास्तर भेटलं होतं वाटत. म्हणलं किसनराव पोरगी लय गुणी आहे तुमची. समजा अभ्यास वेळेत पूर्ण असतो या. आणि ते काय गाणी का कविता ते बी लय आवडतं या तिला. वय नाव भाऊजी गुणाची आई माझी पोर. तायडीला तेच सांगत होती तर माझ्यावर डाफरली. तुमच्या दोघांचं शाळा पुराण झाला असेल तर जरा कामाकडे लक्ष देता का? हो मंजुळाबाई. नदी पासला खासरात जायचंय अजून. जावा तुम्ही दोघं. आणि तू ग चल कामाला. होय होय चला बिगिन. नाना केव्हा धरणं हाक मारती व तुम्ही होता इथं. ही केव्हा धरणाची ओरडतीये. हे धरा ही चपाती चटणी हाय. बिगिनी समधी जेवून घ्या मला जायचं हाय. होय मास्तरीन बाई आता तुम्ही सांगितलं म्हणजे जेवायच लागतंय ना बघा. हा नाना तू बसणे ठाव है. मधूच्या बानं मला 2 नवीन कोऱ्या वह्या दिल्यात. आता मी माझ्या समध्या आवडीच्या कविता लिहिणार आहे. मी लिवा लिवा. रमे लय शाळा करू नगस. पुढल्या आठवड्यात निघायचं आहे आपल्याला. सगळीकडं समजे चांगली माणसं मिळतील असं नाही पोरी. तेव्हा तुझ्या डोक्यातलं हे शाळेचं खूळ पहिलं बाहेर काढ. समजलं ना वा? पण अगं आहे हे पाय रमे माझ्या संग वाद घालायचा नाही. लहान आहेस अजून. जगाची समज नाही तुला. आणि आपली परिस्थिती बी नाही नवरले का तशी. घ्या 2 घास खाऊन घ्या आता. हे घ्या. अरे मधू तू इथे? अरे काय झालं असं उदास बसायला? कोणी काही बोललं का? काय झालं असं? शांत का? गुरुजी अहो रमी जाणार आहे गाव सोडून म्हणून मला वाईट वाटायली. म्हणजे आता तिची शाळा बी बंद होणार. असं आहे तर म्हणून उदास झाले का आमच्या सरपंच बाई? गुरुजी तुम्ही काय तर करा की म्हणजे रमा इथंच राहीन आणि माझ्या संगत शिकन बी. बर बर मधू तुझ्या घरी मी बघतो ते काय करायचं. धनी का हो इथं का बसला? अगं रमेची लय काळजी वाटते. आपल्या या कामामुळे तिचं शिकणं बी होईना झालंय. मला लय वाटतं तिनं खूप शिकावं, मोठं व्हावं, पुण्या मुंबईला जावं. मला बी तसंच वाटतंय. आणि आपली परिस्थिती आहे का सांगा बरं. त्याच तर वाईट वाटतंय.
राहू तिथे लय विचार करू नका. सकाळी भुईमुगाच्या शेतात लय दमला हायचा आणि उद्या सकाळी पहाटे जायचं उसाच्या वावरात. चला बघू झोपा. चला, लय विचार करू नका. चला झोपा. नमस्कार आपटे साहेब, नमस्कार. अरे गुरुजी, एवढ्या रात्री कसे काय आलात? या ना, या या आतमध्ये या. बसा. बोला, काय काम काढलास? मला त्या पाड्यावरच्या मुलांच्या शिक्षणाबद्दल तुमच्याशी बोलायचं होतं. बोला ना गुरुजी. त्यांच्या शिक्षणाबद्दल मला नेहमीच काळजी वाटते हो. आजच सरपंचांची मुलगी तिच्या मैत्रिणीविषयी सांगत होती. खरंय, ह्या भटकंतीमुळे त्या मुलांच्या शिक्षणावरती खूप परिणाम होतो. हो, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. पण तुम्ही मागच्या वेळेस त्या फिरत्या शाळेबद्दल काहीतरी बोलत होता. खरंय, पण माहित नाही म्हणजे कितपत शक्य होईल. पण मी परत विचार करतो त्याच्यावर. सरपंच साहेब, अहो त्या पाण्यावरच्या मुलांच्या शिक्षणाबद्दल तुमच्याशी जरा चर्चा करायची होती. बोला की आपटे साहेब. सरपंच साहेब, अहो दरवर्षी पाडा येतो, मुलं शाळेत पण येतात, पण पाडा उठला की इथलं शिक्षण इथेच राहतं आणि या भटकंतीमुळे त्यांच्या शिक्षणावर परिणाम होतो. सरपंच साहेब, यावरती उपाय म्हणून एखादी फिरती शाळा असेल तर. फिरती शाळा म्हणजे? फिरती शाळा म्हणजे साखर शाळा काढण्याचा विचार आहे माझा. म्हणजे बघा, पाडा तिथे शाळा. अहो पण आपटे साहेब, हे समज कसं काय शक्य आहे? नाही, गुरुजींबरोबर चर्चा झाली आहे माझी. फक्त सरकारी परवानगी मिळाली की नक्की काम होईल. हे लय झाप होईल बघा. काय हरकत नाही, मी टाकतो शब्द तालुका प्रमुखाकडे. फार बरं होईल. नमस्कार. रामराम पाटील. बोला सरपंच, काय म्हणताय? पाटील, हे आपटे साहेब आणि हे आपल्या गावचे गुरुजी. दोघं बी लेकराच्या शिक्षणासाठी लय मेहनत घेतात बघा. अरे वा. आणि मागच्या वेळेस तुम्हाला साखर शाळेबद्दल बोललो होतो ना, ती यांचीच आयडिया बरं का. हो, तेच मी त्यासाठीच तुम्हाला फोन करणार होतो. साखर शाळेसाठी सरकारी परवानगी आणि अनुदान दोन्ही मिळाले बघा. आपटे साहेब, खरंच खूप छान आयडिया आहे तुमची. आता साखर शाळा जोरदार सुरू झाली पाहिजे. अगदी नक्की पाटील साहेब. अहो तुम्ही एवढी मदत केली म्हणल्यावर आम्हाला हुरूपच एक काम करायला. खरंच धन्यवाद.
बरं, आता महत्त्वाचं, तुमची कामं उरकली की इथनं पाडा हलणार आणि सगळे गाव सोडून जातील आणि मुलांची शाळा बंद होईल. तुमची ही परिस्थिती मी आपटे साहेब आणि सरपंचांना सांगितली आहे. तुमच्या मुलांची शाळा बंद होऊ नये म्हणून आपटे सर एक संकल्पना घेऊन आले आहेत. आपटे सरच ते सांगतील. आपटे सर हे बघा, शिक्षण खूप महत्त्वाचं आहे आणि तुमच्या मुलांची शाळा सुरू राहावी असं आम्हाला वाटतं. तुमच्या मुलांना त्यांच्या हुशारीला, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांना इतर मुलांसारखी संधी मिळावी असं आम्हाला वाटतं. आता रमाचंच बघा ना. रमा, बाळ इकडे ये. गुरुजी सांगत होते खूप हुशार मुलगी आहे. तिला अगदी लहान वयातच अभ्यासाची गोडी लागली. पण आता तुमचा पाडा इथून हलणार आणि तिची शाळा बंद होणार. पण तुमच्या सर्व मुलांचं शिक्षण सुरू राहिलं पाहिजे असं मला वाटतं. खरं आहे आपटे सर, मला शाळा लय आवडते, पण आमच्या गावगावी हंगामी मुक्काम असतो आणि आमचा ठाव ठिकाणा पण नाही. माझा मायबाप काबाड कष्ट करतात, त्यांना 2 क्षण सुखानं आनंदानं जगता यावं म्हणून मी शाळा शिकते. आणि माझ्यासारखे मोलमजुरीत फरफट होणारे अनेक लेकरांना मला शिकवायचं आहे, घडवायचं आहे. वा वा रमा, किती छान बोललीस. अगं, तुझ्या बाळमुखातून सरस्वती माताच बोलल्यासारखं वाटलं बघ. गुरुजी सांगत होते ते अगदी खरं आहे. किसनराव, खूप गुणाची आहे तुमची पोर. अहो साहेब, तुम्ही म्हणतायसा ठीक आहे, माझ्या लेकीचं कौतिक करतायसा ठाव आहे, पण आम्हासने नाही जमायचं हे. ताई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. अहो, तुमच्यासारख्या हंगामी वस्ती करणाऱ्या, ऊस तोडणीची कामं करणाऱ्यांच्या मुलांसाठी मी हंगामी शाळा, साखर शाळा सुरू करण्याचा विचार केला. हो, अहो, तुम्ही ज्या गावाला जाल त्या गावात शाळा अगदी सरकारी खर्चानं मोफत सुरू राहील. त्यानं तुमची कामंही होतील आणि तुमच्या लेकरांचं शिक्षणही होईल. या सगळ्या कामात सरपंचांची खूप मदत झाली. खरं तर त्यांच्याचमुळे हे सगळं शक्य झालंय. वा, लय झाक काम झालं. सरपंच, मानलं तुम्हाला. साहेब, मानलं तुम्हाला. अहो, आमच्यासारख्या गरिबांच्या लेकरांचा विचार केला सांग, नाहीतर आम्हाला कोण विचारतंय व. एकीकडं माई गरिबी आणि दुसरीकडं माई लेक. तिला अभ्यास करताना पाहिलं ना, लय आनंद व्हायचा मला, पण लगेच माझं मन मला खायचं. आपण पोरीसाठी काय बी करू शकत नाही असं मला वाटायचं. त्याच्यावर तुम्ही तोडगा काढला असा बघा. ठीक आहे ना, पाठवायचं ना रमीला शाळेत.